हरे कृष्णा. आज आपण आपल्या जीवनामध्ये अत्यंत व्यस्त आहोत, गुंतलेले आहोत, पण आपल्याला वैदिक शास्त्रांचं अध्ययन करणं खूप कठीण झालेलं आहे.
पण आपल्याला संपूर्ण वैदिक शास्त्रांचं अध्ययन करणं अत्यंत सोपं झालं आहे कलियुगामध्ये. फक्त आपण एकच शास्त्र म्हणजे भगवद्गीताचं जर अध्ययन नियमितपणे जर वाचन केलंय तर आपल्याला संपूर्ण वैदिक शास्त्रांचं अध्ययन केल्याचे फळ मिळू शकते. पण भगवद्गीता वाचणं हे अत्यंत सोपे आहे. त्याच्यामध्ये लहानातला लहान मुलगाही वाचू शकतो, वृद्ध व्यक्तीही वाचू शकतो. कुणीही भगवद्गीताचं वाचन करून आपले जीवन सार्थक बनवू शकतो. भगवद्गीता फक्त एक शास्त्र नसून पण हे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपण कसं जगावं हे सुद्धा शिकवतं. आपल्या जीवनामध्ये आपण अत्यंत समस्यांचे संकटांचे सामोरे जातो, पण या समस्यांना आपण कसे सामोरे जावं ह्याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतामध्येच मिळतं. भगवान श्रीकृष्णांनी हे उत्तर हे जे 1000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या युद्ध रणावरती सांगितलं होतं. जेव्हा अर्जुन त्याच्या जीवनामध्ये त्याला काय करायचंय आणि त्याची जी ड्युटीज होती तो विसरला होता. त्याही फक्त अर्जुनालाच नव्हती पण आपल्या सर्वांसाठी भगवद्गीतेचे हे नॉलेज आजही रिलेव्हंट आहे. भगवद्गीता हे कुठल्या अंधविश्वासावरती नाही, एक सेंटिमेंटल नाही, बट एक सिस्टमॅटिक स्टडी आहे. जर आपण भगवद्गीता सिस्टमॅटिकली वाचू तर आपण कोण आहोत हे समजू शकतो. आपण आपला माइंड कंट्रोल करू शकतो, आपण भगवंत कोण आहेत हे जाणू शकतो आणि आपला भगवद्गीताचा प्रचार संपूर्ण विश्वभरामध्ये होत आहे. पण हे भगवद्गीताचा प्रचार विश्वभरामध्ये पोहोचवण्याचं जे काम आहे, जे कार्य आहे ते कोणी सुरुवात केली तर हिज डिवाइन ग्रेस एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद हे इस्कॉनचे संस्थापक आचार्य आहेत आणि हरे कृष्णा मंदिर आणि बीबीडीचे संस्थापक आचार्य आहेत. यांनी संपूर्ण विश्वभरामध्ये भगवद्गीतेचा शुभ प्रसंगी संपूर्ण विश्वभरामध्ये भगवद्गीतेचा प्रचार करत असतो. तर तुम्ही संपूर्ण विश्वभरामध्ये पाहत असाल की इस्कॉनचे भक्त संपूर्ण स्ट्रीट्स वरती जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन करतात. पण हे भगवद्गीतेचे वितरण का करतात? कारण की हे जे मन आपण सर्व आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप त्रासलेलो आहोत, खूप गुंतलेलो आहोत आणि आपल्याला वैदिक शास्त्रांचं अध्ययन करणं खूप कठीण झालेलं आहे. पण भगवद्गीता एकच असं शास्त्र आहे की त्याच्यामध्ये संपूर्ण शास्त्रांचं सार सांगितलं गेलं आहे. अनेक शास्त्रामध्ये असंही सांगितलं गेलेलं आहे की भगवद्गीता उपनिषद असे म्हणून संबोधले जाते. जे संपूर्ण उपनिषदांचे सार जे आहे ते भगवद्गीता एका गायी समान मानले जाते आणि जे ग्वाले भगवान श्रीकृष्ण हे गायीचे दूध काढत आहेत आणि अर्जुन जे आहेत ते भगवान श्रीकृष्णाने जे काढलेले दुधाचं ते पान करणारे आहेत. तर सगळेजण भक्तजन आणि आपण सर्वजण आणि हे अर्जुन हे भगवद्गीताचे जे अमृत असे पान करणार आहोत. ते भगवद्गीता हे संपूर्ण सर्व शास्त्रांचे एक सार आहे. तर आपल्याला संपूर्ण शास्त्र अध्ययन करण्याची काही गरज नाही. जर आपण भगवद्गीता फक्त एकच शास्त्र जर आपण नियमितपणे वाचन केले तर आपण आपलं जीवन कसं जगावं याचं आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. भगवद्गीता हे एक सेंटिमेंटल पुस्तक नसून हे एक प्राचीन शास्त्र नसून पण हे एक सिस्टमॅटिकली जर आपण स्टडी केलं तर आपल्या जीवनातील जे अनेक संकट आहे त्याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतामध्ये मिळणार. आपल्या जीवनामध्ये आपल्याला माइंड कंट्रोल करणं, एन्झायटीला समोर जाणं, स्ट्रेसला कसं ओव्हरकम करावं, त्यात आपल्या कॉलेज लाईफ मध्ये स्टडीज कसे बॅलन्स, जे पॉलिटिक्स होतात आणि खूप काही अशा अनवॉन्टेड गोष्टींमध्ये आपण त्रासलेलो आहोत. पण या सगळ्या गोष्टींचे उत्तर आपण जर भगवद्गीता वाचले तर ह्याचे संपूर्ण सोल्युशन आपल्याला भगवद्गीतेमध्ये सापडेल. भगवद्गीता आजही आपल्याला रिलेव्हंट आहे जेवढी 5000 वर्षापूर्वी अर्जुनाला होती. अर्जुन त्याच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे त्याच्या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती विसरला होता. हे प्रश्न त्यांनी भगवान श्रीकृष्णांना दिले. तर ह्याचं उत्तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले. तर हा एक महाभारतातील एक इव्हेंट असून भगवद्गीता हे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं एक जे नॉलेज आहे ते जर आपण नियमित वाचलं तर आपण आपलं जीवन कसं जगावं आणि आपण आपल्या जीवनामध्ये कसे सुखी होऊ ह्याचे सूत्र सांगितले गेलेले आहे. भगवद्गीताचा संपूर्ण विश्वभरामध्ये प्रचार हिज डिवाइन ग्रेस एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी केला. तर प्रभुपाद यांचे स्पिरिच्युअल मास्टर भक्ती सिद्धांत सरस्वती प्रभुपाद यांनी त्यांना आदेश दिला होता की तुम्ही इंग्रजी जाणता म्हणून तुम्ही इंग्रजीमध्ये भगवद्गीताचा प्रचार संपूर्ण विश्वभरामध्ये करा. म्हणून त्यांनी पाश्चात्य देशामध्ये जाऊन भगवद्गीता इंग्लिशमध्ये भाषांतर केले आणि त्यांचा प्रचार संपूर्ण विश्वभरामध्ये सुरू केला. त्यांनी भगवद्गीता लिहिण्याच्या अगोदर संपूर्ण विश्वभरामध्ये खूप सारे भगवद्गीताचे कॉपीज होते पण ते वाचून कोणीही भक्त झाले नाही. पण जेव्हा श्रील प्रभुपादांची भगवद्गीता संपूर्ण विश्वाने वाचली
तेव्हा पाश्चात्य देशातील लोक सुद्धा जे हिप्पीस होते ते सुद्धा हॅपी. हरे कृष्णा. तर आपण आता जाणूया की भगवद्गीता आपल्यासाठी अत्यंत आवश्यक काय. जेव्हा आपण आपल्या घरामध्ये कुठली आधुनिक वस्तू घेतो, जेव्हा एक कुठली मशीन घेतो, त्या मशीन सोबत आपल्याला एक मॅन्युअल मिळतं. तर ते मॅन्युअल असतं तरी काय, त्या मॅन्युअल मध्ये सांगितलं असतं की आपण त्या मशीनचा वापर कशा प्रकारे केला पाहिजे. तर ती मशीन आपण चांगल्या टाइम पर्यंत कसा वापर करू आणि तिला काळजीपूर्वक आपण टिकवू शकतो आणि आपल्या तिचा चांगला उपयोग कसा करू शकतो. सिमिलरली भगवद्गीता आपल्याला शिकवते की आपण आपलं जीवन कसं जगावं, आपण कोण आहोत, आपण आणि भगवंतातील नातं काय, भगवंत कोण आहेत, या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं भगवद्गीता मिळेल. एवढेच नाही तर भगवद्गीतामध्ये आपल्या संपूर्ण संकटांचे, आपल्या सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन आपल्याला मिळते. आपण सगळेजण आपल्याला काही प्रॉब्लेम्स आले तर आपण गुगल किंवा ChatGPT वापरतो, पण आपण जर शकतो. म्हणून आजच आपण भगवद्गीता वाचण्यास सुरुवात करा आणि आपले जीवन सार्थक करा. हरे कृष्णा.